नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या निकालापूर्वी सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवरती आला आहे. 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. जो की तो निकाल दुसऱ्या दिवशी लागणार होता 3 डिसेंबरला, तो 21 तारखेला गेला. मात्र त्यानंतर आता जिथे जिथे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले त्या स्ट्रॉंग रूम बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे. बहुतेक ठिकाणी खूप घटना घडल्या. गोंदिया जिल्ह्यामध्ये ईव्हीएम मशीनचे सील तोडण्यात आले आणि त्यानंतर निवडणूक अधिकारी मोनिका कांबळे यांची हकालपट्टी देखील करण्यात आली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मोठं आंदोलन देखील तिथे उभारलं होतं. असं अनेक ठिकाणी होत आहेत. त्यामुळे बहुतेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा ईव्हीएमच्या बाहेर, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर वाढवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर परळी येथील स्ट्रॉंग रूम बाहेर पोलीस बंदोबस्त जो होता त्या पोलिसांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची थोडी बाचाबाची देखील झाली, कारण ते पोलीस ईव्हीएम मशीनची पाहणी करण्यास गेले असताना काही गडबड करतील का असा थेट सवाल तेथील पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यानंतर सांगली येथील आष्टा येथे देखील अशीच घटना घडली. त्यामुळे विजय वडेट्टीवार असे म्हणाले की 21 दिवस एवढी मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे सरकार ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी घोळ करू शकते. त्यामुळे ईव्हीएम वरती चांगलं लक्ष ठेवा व व्यवस्थितरित्या 21 तारखेला मतमोजणी करू द्या, असं विजय वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितलं. तर जो काही निकाल लागणार आहे तो 21 तारखेला लागणार आहे. त्यामुळे सगळ्या नगरपालिका पदाधिकारी सगळ्यांचं लक्ष, अख्ख्या राज्याचं लक्ष 21 तारखेवरती लागून आहेत. आता जर तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर सुद्धा नक्की करा. धन्यवाद.